वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये चेंज झालेला आहे. सब्जेक्ट आहे आपला मॅथमॅटिक्स आणि त्याच्यामध्ये 6 चॅप्टर आहे फ्रॅक्शन्स. तर त्या फ्रॅक्शन्स चॅप्टरमधला एक्सरसाइज नंबर 6 जो आहे तर तो एक्सरसाइज 6 आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक्सरसाइज 6 मध्ये जर पहिला क्वेश्चन बघितला आपण तर तो काय आहे, राईट द करेक्ट नंबर इन द ब्लँक बॉक्सेस. इथं काही आपल्याला ब्लँक म्हणजे रिकामे बॉक्स दिलेत, त्या बॉक्समध्ये आपण कॅल्क्युलेशन करून सॉल्व्ह करून करेक्ट आन्सर लिहायचा आहे. तर वन बाय वन बघूया. तर याच्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं 5/7 प्लस 2/7 या दोघांची ॲडिशन करायचे. ॲडिशन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर डिनॉमिनेटर सेम पाहिजे. तर इथं सेम आहे, किती आहे 7. आणि मग जर का आपल्याला इथे आन्सर पाहिजे असेल तर ह्या दोघांची काय करणार आपण ॲडिशन करणार. म्हणजे 5 + 2 किती येणार 7. म्हणजे आन्सर किती येणार आपलं 7/7. तर हे आपलं पहिल्याचं आन्सर येणार 7/7. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं आपण, दुसरं आहे 9/8 मायनस कुठला नंबर मायनस केल्यानंतर आपलं जे आन्सर आहे ते 1 येणार आहे. किंवा इथं सुद्धा जर एखाद्याला वाटलं 7/7, 7 1 जा 7, तर 1 आन्सर सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे 7 7ला डिवाइड केलं तर 1 येईल. मग आता दुसरं सॉल्व्ह करायला घेऊया. इथे आन्सर आपल्याला किती दिलेला आहे 1. तर 1 येण्यासाठी काय केलं पाहिजे तर बघा, मग सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर तर सेमच पाहिजे. म्हणजे 9 - 8 इथे पण 8 पाहिजे. तर 1 आन्सर कधी येतं, 1 म्हणजेच काय असतं 8/8. मग आन्सर काय येतं 8 1 जा 8. मग मला सांगा 9 मधून किती मायनस केले आपण की मग आन्सर 8 येईल. कारण 8 1 जा 8ला 8ने डिवाइड केलं की 1, जे आपल्याला पाहिजे ते आन्सर पाहिजे. तर 9 मधनं किती मायनस करायला पाहिजे आपण इथे 9 मधून जर बघितलं इथे 1 मायनस करायला पाहिजे. म्हणजे फिल इन द ब्लँक्स मध्ये किती येणार 1/8 हे येणार आपलं 1/8. ओके. सो फिल इन द ब्लँक्स मधला आन्सर असणार आहे 1/8 दुसऱ्यासाठी. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये फिल इन द ब्लँक्सचा बॉक्स दिलेला आहे 6/7 आणि इकडे 12/7. ओके. 6/7 आणि 12/7. तर प्लस केलं मध्ये इज इक्वल टू 12/7. तर ते केल्यानंतर इथे किती ऍड करायला पाहिजेत म्हणजे आन्सर काय येणार 12 येणार. तर डिनॉमिनेटर तर सेमच पाहिजे म्हणजे 7 पाहिजे. तर 6 मध्ये किती ऍड केल्यावर 12 येणार आन्सर. तर 6 मध्ये आणखीन किती ऍड करायला पाहिजे 6. म्हणजे 6/7 प्लस 6/7. तर 6 + 6 किती येणार 12 येणार. म्हणजे दुसऱ्या फिल इन द ब्लँक्स मध्ये किती येणार 6/7 हे आपलं करेक्ट आन्सर असणार. त्याच्यानंतर चौथ्यामध्ये 11/7 मायनस फिल इन द ब्लँक्सचा ब्रॅकेट आहे आणि पुढचा आन्सर किती आहे 17/14. तर इथं जर तुम्ही बघितलं तसंच आहे का बघा 11/7 मायनस ब्रॅकेट आहे 17/14 फिल इन द ब्लँक्स. तर इथे जर आपण बघितलं तर फायनल आन्सर मध्ये डिनॉमिनेटर किती आहे 14. म्हणजे मला 7ला पण किती करायला पाहिजे 14 करायला पाहिजे. म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करणार 2ने. तर वरती 11ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करणार 2ने. म्हणजे आन्सर किती येणार 17/14. ओके. परत मग आता इथे सुद्धा डिनॉमिनेटर किंवा हे आता आपण शोधायचं आहे हा नंबर इथला किती येणार ते थोड्या वेळासाठी तसंच ठेवूया. तर आता हे करूया आधी 11 2 जा किती येणार 22. 7 2 जा 14 मायनस 17/14. तर याचा पण डिनॉमिनेटर नक्की किती असणार आहे 14. मग मला सांगा 22 मधून किती मायनस केले आपण की मग आन्सर 17 येईल. तर मला इथे किती करायला पाहिजे 5. म्हणजे 22 मधून जर मी 5 मायनस केले तर आन्सर किती येणार 17. म्हणजे फिल इन द ब्लँक्स मध्ये माझा आन्सर काय असलं पाहिजे 5/14. तर इथला आन्सर काय येणार आहे माझं 5/14. जे की इथं लिहिलंय मी 5/14. त्याच्यानंतर 16/5 फिफ्थ वन मायनस त्याच्यातून काय मायनस केलं की परत आन्सर 16/5 येईल. तसंच आहे का बघा. तर आता 16/5 जो आहे त्याच्यातून काय मायनस केल्यानंतर काय येणार आहे 16/5. तर ते जर पाहिजे असेल तर त्यासाठी मी इथे काय करणार एक एक्झाम्पल जरा कन्सिडर करूया.
5 मधनं किती मायनस केले तर 5 येणार? तर नक्कीच तुमचं बरोबर आहे. किती? 0 मायनस करायला पाहिजे. तसं इथनं 16 - 5 मधनं 0 मायनस केले, की आपोआप काय येणार? 16/5 म्हणजे इथला आन्सर किती असणार आहे? हां, काही आन्सर आपण लॉजिकनं पण काढू शकतो. सो ते इथं येणार 0. त्याच्यानंतर त्याचा पुढचा आहे 10 बघूया काय एक्झाम्पल. 10/5 - 1. 10/5 - 1 इज इक्वल टू. तर हे जर पाहिजे असेल तुम्हाला आन्सर, तर इथे आपण त्यासाठी काय करूया? 5 आहे, हा जो 1 आहे, हे 2 प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. दोन्ही प्रकारे येऊ शकतं तुम्हाला करता. हां, इथे काय येईल ब्रॅकेटमध्ये ते सांगायचं आहे. तर इथे 1चा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती घ्यायचा? 1 घ्यायचा. आणि इथं डिनॉमिनेटर किती आहे? 5 आणि वरती किती आहे? 10. तर मला जर याचा 5 करायचा असेल तर याला कितीनं मल्टिप्लाय करणार? 5 आणि वरती पण 5 ने करणार. तर ते केल्यानंतर इथे बघा, तर ते आन्सर किती येणार? 10/5 मायनस 5 1 किती येणार? 5/5. म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे तर तो एकदाच लिहा. आणि 10 - 5 केल्यावर किती येणार? 5 येणार. म्हणजे इथं किती येणार? 5/5. किंवा दुसऱ्या एका मेथडने, ऑर मेथडने सगळ्यात सिंपल होईल. त्यासाठी काय करा? 10ला 5 ने डिवाइड करा. म्हणजे किती येणार? 2. 2 - 1 म्हणजेच किती येणार ब्रॅकेटमध्ये? 1. कारण इथं सुद्धा फायनल आन्सर किती येतं? 5 1 5. ओके, एकतर असं ठेवा किंवा मग 2 - 1 असं जरी, हे 2 येणार म्हणजे 1 येणार. 2 - 1 इज 1. पण हे नको, कारण ते फ्रॅक्शनमध्ये आपल्याला करायचं आहे. तुमच्या टीचरना विचारून ते ठेवू शकता. अदरवाईज तुम्हाला हे केलेलं बरं पडेल. ॲज पर आवर टेक्स्टबुक मेथड, टेक्स्टबुकच्या मेथडनुसार हे करायला लागेल. तर इथे लिहा 5/5. मग त्याच्या पुढचं काय लिहू शकता? 1 पण लिहिलं तरी चालेल. 5 1 5. हे त्याचे आन्सर्स आहेत. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया त्याच्या पुढच्या. तर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे सॉल्व. तर काय करायचे? तिथे ॲडिशन, सबट्रॅक्शन जी आहे ती करायची. काही वेळा डिनॉमिनेटर सेम असेल, काही वेळा नसेल, मिक्स फ्रॅक्शन असतील. तर त्या सगळ्या टाईपची जी एक्झाम्पल आहेत ते ती आपण इथं सॉल्व करायचे. त्यातलं पहिलं आहे, सिम्पल आहे, 1/9 प्लस 2/9. तर 2 फ्रॅक्शनची जर ॲडिशन करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करायला पाहिजे? तर डिनॉमिनेटर सेम आहे की नाही ते चेक करायला पाहिजे. तर इथे डिनॉमिनेटर सेम आहे. तर सेम असेल तर एकदाच लिहा. म्हणजे किती लिहिणार? 9. आणि जो न्यूमरेटर आहे तर त्या न्यूमरेटरची काय करायची? ॲडिशन करायची. म्हणजे 1 + 2. तर 1 + 2 किती येणार? याची ॲडिशन केल्यावर 3/9. म्हणजे पहिल्याचा आपला आन्सर किती आलं? 3/9. त्याच्यानंतर जर दुसरा बघितला आपण, 6/10 हा आहे, प्लस 3/5. आता याची जर ॲडिशन करायची असेल तर इथे एकतर LCMची कन्सेप्ट वापरू शकता किंवा त्याच्याही पेक्षा सोपं, पहिला 6/10 आहे तसं ठेवा, 3/5. तर 5ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 10 येणार आहे आन्सर? समजा मी इथं 5ला मल्टिप्लाय केलं 2 ने, तर 5 2 किती होणार? 10. आणि इकडं पण डिनॉमिनेटर किती आहे? 10 आहे. म्हणजे आपोआप सेम होऊन जाईल. तर वरती पण किती करणार? न्यूमरेटरमध्ये 2. जे डिनॉमिनेटरमध्ये केलं तेच न्यूमरेटरमध्ये, म्हणजे 6/10 प्लस 3 2 किती येणार? 6. आणि 5 2 10. आता याचा आपल्याला बेनिफिट काय झाला? तर डिनॉमिनेटर दोन्हीकडे पण बघितलं तर इथं पण 10 आहे, 10 आहे. सेम आहे तर एकदाच लिहा आणि न्यूमरेटरचे ॲडिशन करा. म्हणजे 6 + 6 किती येणार? 12/10. हे त्याचा आन्सर येणार. ते आल्यानंतर तिसरं जर याच्यामध्ये बघितलं आपण तर 2 मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. 2/3 हा आहे 2/3 प्लस 3 5/7 प्लस 3 5/7 यांची ॲडिशन करायची. ओके, 2 2/3 अँड 3 5/7. तर यांची जर ॲडिशन करायची असेल तर आधी आपल्याला काय करायला पाहिजे? या मिक्स्ड फ्रॅक्शनला आपण काय करायला पाहिजे? रेग्युलर फ्रॅक्शन जो आहे त्या फॉर्ममध्ये आणलं पाहिजे. मग त्यासाठी काय करणार? 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करणार, 3 × 2, आणि त्याच्यात वरचा न्यूमरेटर ॲड करणार आणि पूर्ण डिनॉमिनेटर किती घेणार? 3 प्लस 3 ने कितीला मल्टिप्लाय करायचं? 7 ने, आणि त्याच्यामध्ये वरचा न्यूमरेटर ॲड करायचा आणि पूर्ण डिनॉमिनेटर किती घ्यायचा? 7. तर हा रूल लक्षात ठेवा. इथल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचं इथेही केलंय बघा, यांचं मल्टिप्लिकेशन आणि आलेल्या आन्सरमध्ये वरचा न्यूमरेटर काय करायचा? ॲड करायचा. ओके, मग आता बघूया एक एक आन्सर किती येतात ते बघूया. तर याच्यामध्ये बघा, हे जर केलं आपण तर 3 2 6 आणि 6 मध्ये 2 ॲड केलं,
तर किती येणार 8/3 प्लस 3/7 21 प्लस त्याच्यामध्ये जर 5 ॲड केलं तर किती येणार 26 ओके अपॉन 7. तर हे आपला आन्सर येणार. आता हे जर पुढे सॉल्व करायचं असेल तर आपण काय करणार, क्रॉस डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे याला कितीने करणार आपण 7ने. 8/3 इकडचा 7ने मल्टिप्लाय करायचं प्लस 26/7 इकडच्या 3ने करायचं. ओके, तर ते केल्यावर नेक्स्ट स्टेप काय येणार 8/7 56/3/7 21 प्लस 26 मल्टिप्लाय 3 3/6 18 कॅरी 1 3/2 6 आणि 1 7/21. तर आता काय झालं, या सगळ्यामधून डिनॉमिनेटर सेम झाला असेल तर एकदाच लिहा आणि 56 आणि 78 यांची ॲडिशन करा. तर ॲडिशन केल्यावर रफली करा तुम्ही. तर इथे ॲडिशन केल्यावर किती येणार 14 कॅरी 1 7 + 5 12 आणि एक ॲड केल्यावर 13 म्हणजे किती आला 134/21. तर हे तुमचं आन्सर असणार. आता मी स्टेप समोरासमोर केले, तुम्ही एकाखाली एक असं करू शकता. याच्यानंतर ही त्याच्यानंतर ही स्टेप मग पुढची असं नोटबुकमध्ये एकाखाली एक तुम्ही करू शकता, म्हणजे इझी पडेल. त्याच्यानंतर पुढचं आहे 13/4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th वन 13/4 मायनस 9/4. ओके 9/4. तर आता इथं इझी आहे कारण डिनॉमिनेटर ऑलरेडी दिलेला काय आहे सेम आहे. तर सेम म्हणजे किती दिलाय 4 आणि 13 - 9 तर ते किती येणार. तर बघा डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे 4 आहे आणि सेम असेल तर एकदाच लिहायचं आणि 13 - 9 करायचं. 13 - 9 किती येणार 4/4. तर 4/4 ठेवू शकता किंवा 4ने 4ला डिवाइड करायचं म्हणजे 4 × 1 = 4 किंवा इथपर्यंत लिहिलं तरीही चालेल 4/4. तर त्याच्या पुढचा आहे तो आहे 5/4 5th वन 5/4 मायनस 7/8. ओके 7/8. तर हा जर करायचा असेल एकदा कन्फर्म करूया 5/4 मायनस 7/8. तर इथे 5/4 समजा मी 4ला 2ने मल्टिप्लाय केलं तर आपोआप डिनॉमिनेटर किती होईल 8 होईल. म्हणजे पुढचा जो आहे तेवढ्या इतका होईल. मग वरती पण कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे 2ने. मायनस 7/8 आहे तसं ठेवायचं कारण त्याचा डिनॉमिनेटर ऑलरेडी किती आहे 8 आहे. आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे म्हणजे 5 × 2 किती येणार 10 4 × 2 8 मायनस 7/8. आता हे केल्यावर किती येणार तर 10 - 7 केले तर किती आले 3/8. म्हणजे आपला आन्सर किती आला सांगा 3/8 हे आपलं करेक्ट आन्सर. ओके, त्याच्या पुढे जे लास्ट एक्झाम्पल आहे ते बघूया आपण इथे. सो याचा मी स्क्रीनशॉटच घेतो आणि इथे यूज करतो म्हणजे एक्झाम्पल घेताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ते आता इथं घेऊया. ते जर करायचं असेल जस्ट अ मिनिट. ओके 6th वन म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन वगैरे काही रॉंग येणार नाही. आता इथे मायनस करताना सुद्धा मगाचा रूल पहिल्यांदा म्हणजे 4 × 2 करणार. ओके 4 × 2 आणि त्याच्यामध्ये पुढचा 1 काय करणार ॲड आणि पूर्ण डिनॉमिनेटर किती ठेवणार आपण 2 प्लस 2 × 2 केलं तर किती येणार 2 सॉरी मध्ये प्लस नाही आहे मध्ये मायनस आहे. सो 2 × 2 = 4 किंवा 2 × 2 करायचं आणि पुढचा 1 त्याच्यात ॲड करायचं अपॉन 2 म्हणजे तो सिम्पल फॉर्ममध्ये येईल. तर आता बघा याच्यात 4 × 2 केल्यावर किती येणार 8 + 1/2 मायनस मध्ये हे मायनसच आहे 2 × 2 = 4 4 + 1/2. मग आता 8 + 1 किती येणार 9/2 मायनस 4 + 1 5/2. तर डिनॉमिनेटर सेम आहे. आता आपल्याला वेगळं क्रॉस करत बसायची गरज नाही. 2 आहे एकदाच लिहा 9 - 5 किती येणार 4. म्हणजे आन्सर किती येणार आपलं 4/2 किंवा काही वेळा तुम्ही 4 न 2ला डिवाइड करू शकता 2 × 2 = 4 म्हणजे आन्सर 2 पण येऊ शकतं किंवा 4/2 ठेवलं टेक्स्टबुक प्रमाणे तरीही चालेल. ओके शेवटी फ्रॅक्शन म्हणजे डिवाइड असतं. तर इथं यातली सगळी एक्झाम्पल झाली. आता आपण वर्ड प्रॉब्लेम आहेत ते बघूया. तर आता थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन काय आहे आउट ऑफ 12th पास स्टुडंट्स
ऑफ अ ज्युनियर कॉलेज 1/5 स्टुडंट जॉइन द इंडियन आर्मी. तर 12th पास जे स्टुडंट झालेले आहेत ज्युनियर कॉलेजमधल्या, तर त्यातले 1/5 स्टुडंटनी काय जॉइन केलं? इंडियन आर्मी जॉइन केले. 2/5 स्टुडंट टूक ॲडमिशन फॉर द प्रोफेशनल एज्युकेशन. जे 2/5 स्टुडंट्स आहेत त्यांनी प्रोफेशनल एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेतलं अँड द रिमेनिंग स्टुडंट टूक ॲडमिशन फॉर हायर एज्युकेशन एल्सवेअर. हाऊ मेनी स्टुडंट्स टूक ॲडमिशन फॉर हायर एज्युकेशन? तर मग हायर एज्युकेशनसाठी किती जणांनी ॲडमिशन घेतलेलं आहे? जर हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर इथे डिनॉमिनेटर सेम आहे. त्यामुळे कन्सेप्ट काय आहे बघा, त्या ज्युनियर कॉलेजमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत, समजा त्यांचा टोटल 5 ग्रुप्स केले आपण. ओके, 1, 2, 3, 4 आणि 5. तर त्याच्यातला जो पहिला ग्रुप आहे, 5 मधला पहिला ग्रुप, त्यांनी काय केलं? इंडियन आर्मी जॉईन केले. ओके, इंडियन आर्मी जॉईन केले. आता बाकीचे जे 2 पार्ट्स आहेत, त्या 2 पार्ट्सनी काय केलं? प्रोफेशनल एज्युकेशन साठी अप्लाय केलं. मग हे राहिलेले 2 पार्ट काय असणार आहेत? नक्कीच त्यांनी काय केलंय? हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलं. ते हे फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग कसं करणार? तर पहिल्यांदा हे फाइंड आउट करायचं. टोटल पार्ट ऑफ स्टुडंट्स जॉइन्ड फॉर इंडियन आर्मी अँड प्रोफेशनल एज्युकेशन फुल फॉर्म लिहा त्याचा. तर दोन्हींची ॲडिशन करूया. तर टोटल 5 पार्ट आहेत स्टुडंटचे. त्यातला 1 पार्ट कशासाठी जॉईन झाला आहे? इंडियन आर्मी. आणि त्यातले 2 पार्ट कशासाठी आहेत? प्रोफेशनल एज्युकेशन. आता डिनॉमिनेटर सेम आहे तर एकदाच लिहा सेम असेल तर, आणि मग न्यूमरेटरची ॲडिशन करायची. म्हणजे 1 + 2 किती येणार? 3/5. सो टोटल पार्ट ऑफ स्टुडंट जॉईन फॉर इंडियन आर्मी अँड प्रोफेशनल एज्युकेशन हे 3/5 झाले. सो राहिलेले सगळे कुठे गेलेत? फॉर हायर एज्युकेशन. सो देअरफॉर students took admission for higher education. Student took admission, sorry, double E नाही आहे, एकच E, D नाही आहे, double D. Admission for higher education is equal to, तर टोटल पार्ट किती आहेत? 5/5. तर त्यातले वरती दोन्हीमध्ये गेलेले किती आहेत? इंडियन आर्मी आणि प्रोफेशनल एज्युकेशन, तर 3/5. तर मग राहिलेले आपोआप काय असणार आहेत? हायर एज्युकेशनला जाणारे असणार आहेत. मग 5 डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहा. 5 - 3 केल्यावर किती येणार? 2/5 इतका पार्ट जो स्टुडंटचा आहे त्यांनी कशाला ॲडमिशन घेतलेलं आहे? स्टुडंट्स टूक ॲडमिशन फॉर हायर एज्युकेशन इज इक्वल टू 2/5 पार्ट ऑफ टोटल स्टुडंट्स. असं लिहिलं तरी चालेल शेवटी. तर हे आपला आन्सर झाला. आता आपण पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. तर आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? आउट ऑफ द ओपन स्पेस इन अ फ्रंट ऑफ अ स्कूल, स्कूलच्या समोरची जी रिकामी जागा आहे त्याच्यातला 3/4 स्पेस वॉज ॲलोकेटेड फॉर द फुटबॉल फील्ड, 1/5 स्पेस फॉर इंडोअर गेम्स, द रिमेनिंग स्पेस वॉज केफ्ट फॉर अ स्कूल गार्डन. हाऊ मच स्पेस वॉज केफ्ट फॉर अ स्कूल गार्डन? तर स्कूल गार्डनसाठी किती जागा राखून ठेवलेली आहे असं विचारलं. म्हणजे समजा हा जो हे स्कूलचा ओपन स्पेस आहे, रिकामी जागा आहे शाळेच्या समोरची, त्यातला थोडा भाग कशासाठी वापरलाय? थोडा भाग म्हणजे किती? 3/4. हा कशासाठी वापरलाय? फुटबॉल. ओके, परत 1/5 हा पार्ट कशासाठी वापरलाय? तर इंडोअर गेम्ससाठी वापरलाय. तर मग हा राहिलेला पार्ट जो आहे तो स्कूल गार्डनसाठी आहे. मग स्कूल गार्डनसाठी किती पार्ट राहणार? तर ते आपल्याला काय केलेलं आहे तिथं फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता हे फ्रॅक्शन्समध्ये डिनॉमिनेटर सेम नाही आहे, त्यामुळे मी काही एक्झॅक्ट डायग्राम अशी काढू नका, ती काढताना आपण नंतर बघूया. सो टोटल स्पेस पहिल्यांदा हे कॅल्क्युलेट करून घ्यायचं. टोटल स्पेस ॲलोकेटेड फॉर फुटबॉल फील्ड अँड इंडोअर गेम्स. तर काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा जे फुटबॉल फील्ड आहे आणि इंडोअर गेम्स आहेत तर यांच्यासाठी टोटल किती स्पेस काय केलेलं आहे, वापरलेलं आहे ते फाइंड आउट करायचं. तर याच्यात जर बघितलं आपण तर 3/4 पार्ट कुणासाठी वापरलाय? फुटबॉल फील्डसाठी. आणि इंडोअर गेमसाठी किती वापरलाय? 1/5.
ओके 1/5. तर हे टोटल किती येते ते फाइंड आउट करायचं आहे. आता हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला आधी डिनॉमिनेटर सेम करायला पाहिजे, मग आपण ॲडिशन करणार. तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे 3/4ला 5ने मल्टिप्लाय करा. तसं इथं 1/5ला इकडचा जो आहे त्या 4ने मल्टिप्लाय करा. म्हणजे डिनॉमिनेटर काय होईल, सेम होईल. तर किती येईल बघा, डिनॉमिनेटर 3/5 15 आणि 4/5 किती येणार 20 प्लस 4/1 4 आणि 4/5 20. ओके. तर आता हे झाल्यानंतर यांची ॲडिशन करता येईल आपल्याला, कारण आता डिनॉमिनेटर काय झालेलं आहे, सेम झालेलं. तर डिनॉमिनेटर सेम म्हणजे किती झालं आहे, तर 20 आणि 15 प्लस 4 म्हणजे किती येणार 19. ओके. सो किती आले ते 19/20. एवढा पार्ट ह्या दोघांसाठी वापरलाय. सो आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, केफ्ट फॉर स्कूल गार्डन. स्कूल गार्डनसाठी किती स्पेस ठेवलेली आहे. देअरफॉर स्पेस केफ्ट फॉर स्कूल गार्डन इज इक्वल टू स्पेस केफ्ट फॉर स्कूल गार्डन इज इक्वल टू, तर बघा एकूण जी स्पेस आहे, तर समजा त्याचे मी किती पार्ट केले, 20 पार्ट्स केले समजा. तर समजा इथे 2 4 6 8 10 असे करत करत किती 20 केले समजा, 20 पार्ट टोटल केले. तर त्यातले किती पार्ट यूज केलेत त्याच्यासाठी, तर 19 पार्ट जे आहेत ते ह्या दोघांसाठी. म्हणजे कशासाठी, तर फुटबॉलसाठी आणि इंडोअर गेमसाठी. बरोबर. तर मग 20/20 जो पार्ट आहे त्यातला 20/20 म्हणजे पूर्ण स्पेस असणार. एकूण जागा किती आहे 20/20. त्यातला 19 पार्ट हे कशासाठी वापरलेत, फुटबॉल आणि इंडोअर गेमला. मग हे याच्यातनं मायनस केलं तर डिनॉमिनेटर आता सेमच आहे. सो 20 ॲज इट इज. 20 - 19 किती येणार 1/20. सो स्पेस केफ्ट फॉर स्कूल गार्डन इज 1/20. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघूया. तर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, मदर गिव 1 guava each टू रमेश, सीमा अँड देअर फ्रेंड्स. ओके. आईनं काय केलं, एक पेरू, म्हणजे प्रत्येकाला एक पेरू, जसं की रमेश, सीमा आणि ते 3 मित्र त्याचे. तर त्यांचे 3 मित्र यांना प्रत्येकाला एक पेरू दिला. दे डिवायडेड each guava into 4 equal parts. If each of them gave one part of their guava to mother, what part of guava did mother get? तर आईला टोटल गावाचा किती पार्ट मिळालेला आहे त्या पेरूचा. सो सगळ्यात पहिल्यांदा इथून लिहायला सुरू करायचं. मदर गेव टोटल ग्वावा इज इक्वल टू, तर कुणा किती दिलेले आहेत तिनं टोटल, तर रमेशला 1, रमेश प्लस सीमा प्लस 3 फ्रेंड्स. तर रमेशला 1, सीमाला 1 आणि 3 फ्रेंड. ओके. तर टोटल किती आले 1 + 1 2, 2 + 3 5. आता काय केलं, ते डिवायडेड, त्या प्रत्येकानं काय केलं, दे डिवायडेड इच ग्वावा इंटू 4 इक्वल पार्ट्स. प्रत्येकाला जो एक पेरू मिळाला त्यानं काय केलं, त्याचे 4 भाग केले. एकूण 1 2 3 4. म्हणजे रमेशकडे जो एक पेरू आला त्यानं त्याचे 4 भाग केले आणि त्यातला एक भाग त्यानं आईला दिला. तसंच सीमानं पण केलंय तसंच. त्याच्यानंतर 3 फ्रेंड्स त्यांनी सुद्धा तसंच केलेलं आहे. सो each gave 1/4. 1/4 का लिहिलं, कारण टोटल पार्ट किती आहेत 4 आहेत. ओके. त्या 4 पार्ट मधला एक पार्ट प्रत्येकानं दिला. each gave 1/4 पार्ट ऑफ guava to mother. Okay. Therefore mother got total parts of guava. तर आईला किती मिळाले, तर बघा पहिल्यांदा 1/4 हा कुणाकडनं मिळाला हे तुमच्या माहितीसाठी रमेशकडून. परत 1/4
4 मधला एक पार्ट कुणाकडून मिळालाय? सीमाकडून. आणि जे 3 फ्रेंड्स आहेत, त्या 3 फ्रेंड्सकडनं प्रत्येकाकडून एक. ओके. तर हे तिघं काय आहेत? फ्रेंड्स. त्या फ्रेंड्सकडून एक पार्ट मिळाला. आता इथं जर तुम्ही बघितलं तर टोटल डिनॉमिनेटर प्रत्येकाचा काय आहे? सेम आहे, 4 आहे. तर डिनॉमिनेटर सेम असेल तर एकदाच लिहायचं आणि ॲडिशन करायची. 2, 3, 4, 5. सो टोटल किती मिळालं? 4/5. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? 4/5. सो मदर गॉट टोटल 5/4 पार्ट ऑफ गोवा. ओके. तर अशा प्रकारे आपण हे काय केलं? याचा आन्सर कॅल्क्युलेट केलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये जर बघितलं आपण, 6 मध्ये काय दिलेलं आहे? 6/7 इज लेस दॅन म्हणजे काय? लहान आहे. कितीनं लहान आहे? किंवा लहान आहे त्याच्यापेक्षा. कुणापेक्षा लहान आहे? 9/11. बिकॉज ऑफ 6 इज लेस दॅन 9. इज दिस करेक्ट? तर 6/7 हा 9/11 पेक्षा लहान आहे आणि त्यांनी कारण काय दिलं? बिकॉज म्हणजे काय? कारण दिलेलं आहे. तर काय कारण आहे? बिकॉज 6 इज लेस दॅन 9. तर हे बरोबर आहे का? की 6 9 पेक्षा लेस आहे, मग म्हणून हा 6/7 काय? लेस दॅन आहे कुणापेक्षा? 9/11. असं आपण म्हणू शकतो का? इज दिस करेक्ट? हे करेक्ट आहे का? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आन्सर काय लिहायला पाहिजे? नो, दिस इज रॉंग. दिस इज रॉंग. तर नाही, असं होऊ शकत नाही. हे काय? रॉंग आहे, चुकीचं आहे हे. मग करेक्ट असण्यासाठी काय करायला पाहिजे होतं? तर इथे बघा, डिनॉमिनेटर किती आहे? 6/7 आणि इथं आहे 9/11. तर यांचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे, तर त्यासाठी काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 6/7 ला कितीने मल्टिप्लाय करणार आपण? 11 ने. खाली सुद्धा 11 ने. तसं इकडे 9/11 ला इकडचा डिनॉमिनेटर कोण आहे? 6. तर त्या 6 न मल्टिप्लाय करायचं. ओके. सॉरी, 7 ने. कशाने मल्टिप्लाय करायचं? 7 ने. जस्ट अ मिनिट. मल्टिप्लाय हा इकडचा 7. मग आता हे केल्यानंतर आन्सर किती येईल बघा? 6 मल्टिप्लाय 11 म्हणजे 66 येईल. 7 इंटू 11 म्हणजे 77. 9 7चा 63 आणि 11 7चा किती येणार आहे? 77. आता आपण कम्पेअर करू शकतो कारण डिनॉमिनेटर काय झालाय? सेम झालाय. मग 66 ग्रेटर का 63 ग्रेटर? तर ऑब्विसली कोण ग्रेटर आहे? 66 इज ग्रेटर दॅन दिस 63. म्हणजे लेफ्ट साईडचा जो डिनॉमिनेटर आहे तो मोठा आलाय. म्हणजे ऍक्च्युली कोण ग्रेटर झाला? 6/7 इज ग्रेटर 9/11. ओके. तर हे उलट झालं. उलट त्यांनी असं म्हटलं होतं की हा लेस आहे म्हणून म्हटलं होतं, म्हणजे लहान आहे. तर तो लहान नाही आहे, हा ग्रेटर आहे. तर हवं तर वर्डमध्ये पण लिहू शकता देअरफॉर, किंवा एवढं लिहिलं तरी भास आहे. 6/7 इज ग्रेटर दॅन 9/11. तो ग्रेटर आहे. त्यांनी चुकीचं दिलंय, तसं असणार नाही. फक्त 6 आणि 9 मध्ये 9 मोठा आहे म्हणून हा मोठा. तर असं होणार नाही. मॅथमॅटिकली ते रॉंग आहे. आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन. तर आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. तर 7 मध्ये काय म्हटलं? राईट एनी 2 फ्रॅक्शन्स हुज सम इज 1. तर असे कुठलेही 2 फ्रॅक्शन्स घ्यायचे आहेत की ज्यांचे सम किती असेल? 1 असेल. तर हे घेताना आपण याच्यामध्ये समजा मी असे 2 फ्रॅक्शन घेतले. त्यातला पहिला फ्रॅक्शन घेतला. समजा डिनॉमिनेटर काय करायचं? याच्यात सेम घ्यायचं. घेताना दोघांचाही डिनॉमिनेटर काय पाहिजे? सेम पाहिजे. मग एक घेतलं मी 6/7. म्हणजे 7 पैकी किती पार्ट घेतला मी? 7/6 पार्ट. मग 7 पैकी 6 म्हणजे राहिले किती? 1. तर मग 1 इथे घ्यायचं. आता जर यांची ॲडिशन केली आपण तर ॲडिशन किती येणार? 6 + 1 7 आणि खाली डिनॉमिनेटर पण 7. तर 7/7 किती झाला? 1 झाला. समजा दुसरं एखादं एक्झाम्पल आपल्याला तयार करायचं आहे. तर डिनॉमिनेटर मी सेम घेतला. समजा 5 आहे. ओके, 5 आहे. इथे घेतला 3 आणि इथे 2 घेतला. तर डिनॉमिनेटर सेम आहे ॲज इट इज. तर 3 + 2 किती येणार? 5. 5/5. तर 5 1 जा 5 म्हणजे किती येणार आन्सर? 1. म्हणजे हे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला तयार करून दिले की ज्यांची सम किती येते? पहिल्यामध्ये पण सम किती येते? 1 आणि दुसऱ्यामध्ये पण सम 1. कुठलं तरी एक लिहा किंवा दोन्ही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही.